नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन तब्बल आठवडा उलटलाय. मात्र अद्याप पोलीस प्रशासनाला संबंधित आरोपी पकडण्यात यश आलेलं नसून पोलिसांनी तात्काळ याचा तपास लावावा, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव नामदेव पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. 26 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची जी विटंबना झाली त्या घटनेचा मी संपूर्ण राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करतो. घटनाकडून 6 दिवस झालेले आहेत तरी आरोपी सापडलेले नाहीत. काही विद्रोही आणि डावे लोक हिंदू समाजाला या घटनेच्या आडून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हिंदू समाजातील कोणतीही व्यक्ती असे काम करू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे. विद्रोही आणि डावे लोक यांच्या कार्यपद्धतीची मला जवळून ओळख असल्यामुळे समाजात भांडण लावण्यासाठी असे नीच आणि घाणेरडे काम या लोकांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आदिवासी समाजातल्या भोळ्या अशिक्षित तरुणांची माती भडकवण्याचं काम हे लोक करत असतात. हिंदू समाज देवी देवता आणि महापुरुष यांच्याविषयी चुकीची माहिती तरुणांना देतात आणि या मानसिकतेतून कदाचित ही घटना घडवून आणली असावी. पोलीस प्रशासनाने ताबडतोब या लोकांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवावा आणि सत्य बाहेर आणावे, नाहीतर हिंदू समाजाच्या होणाऱ्या आंदोलनात सर्व आदिवासी समाज खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल आणि याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज 27 तारखेला एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे काळं फासलं त्याविषयी. तर गेले 6-7 दिवस झाले या घटनेला. ही घटना घडून 6-7 दिवस होऊन बी अजून आरोपीचा शोध लागत नाही. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे, लवकरात लवकर आरोपी अटक करावा. आणि तसेच राहुरी तालुक्यातील आदिवासी टोटल आदिवासी बांधवाच्या वतीने आज आम्ही हे निषेध करतो की आपले महाराष्ट्राचे दैवत तसंच महाराष्ट्राचा स्वाभिमान असे आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज राजे हे आज त्यांच्या त्यांची पुतळ्याची जी विटंबना झाली ही लाजिरवाणी आणि खालच्या पातळीच्या लोकांनी हे कृत्य केलेलं असावं. तसंच काही लोक विद्रोही या हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी, दोन समाजामध्ये तीड निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र रचत आहे. म्हणून जर समजा हे असं चालू राहिलं तर ते कुठल्या कोपाला जाईन याचा भरोसा नाही. म्हणून माझं पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर विनंती आहे की त्यांनी आरोपी हजर करावा. आणि दुसरं असे की जर समजा हे आंदोलन छेडण्याचीच वेळ आली तर आम्ही हिंदू समाजाच्या खांद्याला खांदा लावून आदिवासी समाज हा टोटल हिंदू समाजाच्या पाठीमागे उभा राहील. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.